राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा विमान अपघातात जातात, मग त्याची सुरक्षतेची हमी कोणाची होती? जो पायलट होता तो सोलापूरलाही नेऊ शकत होता, 10-15 मिनिटाचं अंतर आहे, तो पुण्यालाही आणू शकत होता. मोटिव्ह एकच आहे, त्यांच्या वंशाला दिवा राहणार नाही. आता बस, जर चुकून जरी कळलं असतं की नाही हा घातपातच आहे, ऍक्सिडेंट आहे, तर तुम्हाला मी सांगते तिथल्या जनतेने ना या कुठल्याच नेत्याने उभंही राहून दिलं नसतं. अजितदादांचं मीठ खाल्लेल्या लोकांना आज त्यांची परीक्षा आहे की ते अजितदादाबद्दल काय म्हणतायत हे महाराष्ट्र पाहते. मला असं म्हणायचंय की ज्या माणसाच्या जीवावर आपण होतो त्याच्याबरोबर जे चुकीचं झालेलं आहे, तो जो त्याच्याकडे लाखो लोक मदतीसाठी येत होतो तेव्हा त्यांनी त्याच्या परिवारावर तुळशीपत्र ठेवून आपल्यासाठी झगडलाय. रोहित दादांना मी तुम्हाला सांगते, मला आधी काही असं हे नव्हतं, पण त्यांची प्रेस पाहिल्यानंतर ये बंदा अजितदादा का खरंच पुतण्या आहे. आणि जर त्यांनी अजितदादांच्या परिवाराबद्दल याचा चुकीचा विचार केला तर महाराष्ट्राची जनता त्यांना या राजकारणात, त्यांनाच नाही त्यांचं कुठला कुळातला माणूस ठेवणार नाही, एवढंही त्रिवार सत्य. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर जो विमान अपघात आहे त्यावर उलटसुलट चर्चा आता गावगाड्यात व्हायला लागली. सामान्य माणूस देखील या अपघाताबद्दल बोलतोय. काहींनी तर अशा अफवा पसरवल्या की अजितदादा परत येऊ शकतात, ते जिवंत आहे, मात्र त्याला काही अर्थ नाहीयेत. अजित पवार हे आपल्यातून निघून गेले, हे आता सत्य सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजेत. मात्र अजितदादांच्या पक्षाचे नेते सुद्धा काही संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. खरंच हा अपघात कसा झाला की घातपात होता, ह्या देखील चर्चा व्हायला लागल्यात. आमदार असतील किंवा त्या पक्षातील जबाबदार पदाधिकारी असतील, हे देखील याबाबत चौकशीसाठी मुख्यमंत्र्याला भेटलेत आणि त्यांनी देखील चौकशीची मागणी केली. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील प्रेस घेतली आणि काही प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं अजित पवारांचा अपघात झाला की घातपात झाला, हा प्रश्न एक अनुत्तरित सामान्य नागरिकांसाठी राहतो. अजितदादांच्या पक्षाच्या प्रवक्त्या आणि नेत्या रुपाली ठोंबरे पाटील माझ्यासोबत आहेत, त्यांना मी विचारणार आहे, कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि याच विषयासंदर्भात त्यांना त्या बोललेल्या आहेत. तरी तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना तुम्ही काय बोललात आणि पत्र दिलेले, काय त्याचा आशय होता? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांचं आपल्यामधून जाणं आजही मेंदूनी जरी स्वीकारलं तरी मन स्वीकारत नाहीये. आणि त्याच्यामुळे का झालं, कशासाठी झालं, कोणत्या कारणाने झालं, काय प्रकार घडला, दादांचं वेळापत्रक काय होतं, या सगळ्या प्रश्नांचं काहूर फक्त अजितदादांच्या पक्षातल्या कार्यकर्ते भगिनींच्या मनात किंवा पदाधिकाऱ्यांच्या आमदारांच्या मनात नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. आणि हा तपास होणं गरजेचं आहे. हा तपास आज अजितदादांचा जाण्यात आपल्यामध्ये नाही आहेत, हा 15वा दिवस आहे. आणि त्याच्यामध्ये CIDची चौकशी लावली म्हणत होते, परंतु तपास मार्गावर नव्हता. म्हणजे कुठलाच सत्यता जे म्हणतो आपण पुराव्यानिशी वास्तव्य हे समोर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. आमदार अमोल मिटकरी भाऊ असतील, मी आहे, बाबा पाटील आहे, सुभाष गायकवाड, दत्ताभाऊ चव्हाण, त्याच्यानंतर महेश जाधव, आम्ही सायली दळवी होती आमच्यासोबत, वैशाली नागवडे ताई, आम्ही सगळ्या जणांनी जे राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी आहोत की चौकशी जलद गतीने झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. हाच उच्चस्तरीय चौकशी का मागणी करतोय? कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा विमान अपघातात जातात, मग त्याची सुरक्षतेची हमी कोणाची होती? जो काही समजा आपण असं समजू की विमानामध्ये टेक्निकल काही तांत्रिक बिघाड झाला असेल, जो पायलट होता तो सोलापूरलाही नेऊ शकत होता, 10-15 मिनिटाचं अंतर आहे, तो पुण्यालाही आणू शकत होता. मोटिव्ह एकच आहे की आलेल्या संकट टाळण्यासाठी पायलट असेल किंवा या यंत्रणा आहेत या काही करू शकत होत्या.
त्या आपल्याला होताना दिसल्या ते नाही. संशयास्पद वाटतं. हे संशयास्पदच आहे. कारण का 5 दिवसानंतर जेव्हा आलो तेव्हा आमच्यातला एक वकील म्हणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिस की आपण एखाद्यावर अन्याय होत असताना हे का नाही झालं, हे का झालेलं आहे, याच्या मागची पार्श्वभूमी काय, हे इतपत तर कळलं इतके आपण आपली सद्विवेकबुद्धी जागे. म्हणजे आमचं सोडा, शेमडा मुलगा सुद्धा त्या गोष्टीमध्ये बोलू शकेल. मग हे तर राज्याचे उपमुख्यमंत्रीचा घात आहे. मग त्याचं सत्य समोर येणं गरजेचं आहे. जसं रोहित पवारांनी जी प्रेस आहे बघा, रोहित पवार आमदार जरी असले तरी ते माननीय अजितदादांचे पुतणेत. माननीय अजितदादा सुनेत्रा वहिनींचे जरी पती असले, पार्थदादा जयदादा यांचे जरी वडील असले तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं दायित्व अजितदादांसोबत जोडलेलं आहे. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी जी काही प्रेस घेतली त्यांनी फार डीपमध्ये घेतली आणि त्यांनी काही गोष्टी उलट आमचे डोळे उघडलेले की पटले त्यांच्या गोष्टी तुम्हाला? हा, पटल्या की तुम्ही हृदयाचा तुमचा उपचार करायचे आणि तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे कुठे जाताय. म्हणजे CID एक लक्षात घ्या, मी वकील आहे, त्याची कामकाजाची पद्धत मला माहिती आहे की जर तुम्ही CID कडे दिले, मान्य CIDने काय आतापर्यंत तपास केला तर काही नाही केलेला, बरोबर. CIDला जर एअरपोर्टवर जाण्याचा अधिकार किंवा तिथला अधिकारच नाहीये तर ते काय तपास करणार आहेत. त्याच्यासाठी जी यंत्रणा हवी म्हणजे त्यांनी जे काय फॉरेनच्या हे सांगितलेलं आहे त्या घ्यायला काही हरकत नाही. तसंही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे ज्या ज्या गोष्टीची चौकशी आणि यंत्रणा लावायच्या त्या आपण लावणार. तेही त्यावेळेला अत्यंत भावनिक झाले होते मुख्यमंत्री साहेब. त्याच्यामुळे मला वाटतं अजितदादांच्या या निधनात कोणतंच कुणी राजकारण आणू नये. कारण का जो व्यक्ती याच्यात राजकारण आणणार, मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगते, जो व्यक्ती याच्यात राजकारण किंवा या बाकीच्या गोष्टी आणणार, महाराष्ट्रातली जनता अजितदादांचे मावळे घरात घुसून त्याला मारतील. त्यांच्या वंशाला दिवा राहणार नाही आता, बस. पण असं कोणी करतंय का, तुमच्या निदर्शन येते का? या तपासाच्या येईल ना, समोर आलं पाहिजे ना, तपासाच्या अंतर्गत आलं पाहिजे. समजा तपासाच्या अंतर्गत आपल्याला कळलं, आलं पाहिजे म्हणजे कुठलाही व्यक्ती येणार आणि असं झालं नाही म्हणणार, आम्ही तो तपास नाही म्हणत होत. आम्ही कायदेशीर संविधानाने अभिप्रेत असलेला जे काही युरोपियन याच्यामध्ये आहे तो तपास पारदर्शकपणे या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलाच पाहिजे. रोहित पवार असंही म्हणालेत की अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, यांनी या अपघाताबद्दल किंवा या प्रकरणाबद्दल बोललं पाहिजे असं पण ते बोललेत. असं काय होतं की ते बोलत नाहीत त्याच्यावर विस्ताराने? नाही, ते आता एक लक्षात घ्या की रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे आहेत. जसे आमच्यामध्ये काही प्रश्न निर्माण, आम्हाला संशय निर्माण झालाय, तसं त्यांनी तो थेट, कारण का त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेले. त्याच्यामुळे महाराष्ट्रात म्हणजे रोहित पवारांची असेल, म्हणजे रोहित दादांची असेल किंवा जनतेची असेल, साहजिकच वाटणार आहे ना की जे अजितदादाचे जवळचे नेते आहेत त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. रोहित दादा पवार यांनी सांगितलं की त्याच दिवशी अजितदादा म्हणजे माननीय मोठ्या साहेबांनी जो काही समूह आला होता तिथे काहीतरी चुकीचं घडू नये महाराष्ट्र, त्याच्यासाठी ते मोठ्या साहेबांनी वक्तव्य केलं होतं. आता तिथनं आज 15 दिवस झालेले आहेत, तो दुसरा दिवस होता. म्हणजे कायदा सुव्यवस्था मेंटेन होण्यासाठी किंवा त्या बारामतीमध्ये जे कोणी विधीला आले होते त्याच्यातनं कुठला उद्रेक, कारण का काही झालं असतं. तुम्ही साऊथला बघितलेलं आहे की आवडतीचा अभिनेता गेला की लोक त्या चितेमध्ये उड्या घेताना दिसलेले, आत्महत्या केलेल्या दिसलेले. सेम ती परिस्थिती, सेम किंवा त्याच्यात थोड्या काही अधिक नाही अजितदादा गेल्यानंतर त्या बारामतीमध्ये होती. जर चुकून जरी कळलं असतं की नाही हा घातपातच आहे, ॲक्सिडेंट आहे, तर तुम्हाला मी सांगते तिथल्या जनतेने ना या कुठल्याच नेत्यांना उभंही राहून दिलं नसतं, उभंही राहून दिलं, एवढी भयान परिस्थिती झाली असते. ते तितकंच खरं आहे, आपण त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे प्रफुल्लबाई असतील, तटकरे
साहेब असतील, यांनी बोललं पाहिजे असं त्यांच्या लोकांच्या अपेक्षा आहेत. आता ते त्यात का मागं काय बोलले नाही का नाही तो तो नंतरचा पार्ट आहे. आता आमच्यासमोर कुठला नेता नाही, आमदार नाही. आमचा बाप माणूस अजितदादा, ज्या अजितदादांनी आमदार घडवले, आमदाराच्या घरातल्या महिला असतील, म्हणजे एक कुटुंब म्हणून हे केलं. अजितदादांचं मीठ खाल्लेल्या लोकांना आज त्यांची परीक्षा आहे की ते अजितदादाबद्दल काय म्हणतायत. हे महाराष्ट्र पाहते आणि ते प्रत्येक आमदारांनी बोलणं गरजेचं आहे. म्हणजे मी याच्यामध्ये जिरवळ साहेब असतील, हिंदूराव असतील, मला म्हणजे त्या लोकांच्या, अमोल मिटकरी असेल, पायावर डोकं ठेवून आभार मानायचे की तुमच्यासारखी लोक जगात आहेत की खरं जे आहे त्या ज्या दादांनी त्यांना वसवलंय बसवलंय त्यांच्यासाठी ते तिथे स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता न घाबरता. अजितदादांचं निधन झाले तर सुनेत्रा वहिनींनीच उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली पाहिजे, राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजे, हे ठणकावून बोलले. याला म्हणतात राजकारणातली धुरंधर लोक. ताई, तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्याकडे ह्या मागणीसाठी गेला होता, तर तुमचं एक शिष्टमंडळच गेलं होतं, तर त्यावेळेस अशी काही पक्षांनी तुम्हाला सूचना केली होती तुम्ही असं जा, किंवा सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार असतील किंवा जय पवार यांच्याकडून काही सूचना की नाही. हे बघा मी तुम्हाला सांगू का, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थदादा असेल, जयदादा असेल, हे अजून सावरलेच नाहीयेत. तुम्ही जर पार्थदादाची परिस्थिती बघितली, जयदादाची परिस्थिती बघितली, एक लक्षात घ्या, एक खमका बाप आपल्या सोबत आहे म्हणल्यावर पोरं कधी विचारच करत नाही. आणि तो बाप माणूस आता नाहीये आणि अचानक नाहीये, असं काही नाही की आजारी होते हे होते, तर तो धक्क्यातनं तुम्हाला मी सांगते की नाही सावरलेले. सुनेत्रा वहिनीचं तर म्हणजे आश्चर्य वाटतं की आमच्यामुळं त्या माऊलीने जेव्हा ती म्हणजे झाशीच्या राणीने स्वतःचं बाळ पाठीवर घेतलं, तसं या सुनेत्रा वहिनींनी ही महाराष्ट्राची अजितदादांचा परिवार पदाधिकारी पाठीवर घेऊन लढतीये. मी अत्यंत जबाबदारीने बोलतीये, हे मी पाहतीये, हे मला कोण बोलायला लावत नाही, हे मी त्यांच्या सोबत असल्याने मला त्यांच्या एक भाग काही नाही, माऊली एवढंच. म्हणजे मला त्याकडेच यायचं होतं. तुम्ही आता जवळून त्यांना पाहिलेलं आहे, त्यांना बोललेलं आहे, त्यांना सावरलेलं आहे या सिच्युएशन मध्ये, तर त्यांना ज्या वेळेस ही बातमी कळाली किंवा याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहेत, तर त्या त्यांच्या कानावर गेल्याच असतील. त्यांचं काय मत आहे बरं या बाबतीत? तुम्ही आता नाही, त्यांच्या कानावर या सगळ्या जरी बातम्या असल्या तरी त्यांनी याच्यावर त्या बोलण्याच्या मनस्थितीतच नाही. मानसिकतेतून चालले ते भयान मानसिकता त्यांची ती आहे. त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा एकतर पक्ष सावरणं, पक्षाचे पदाधिकारी जे पोरके झालेत ते सावरणं महत्वाचे, म्हणूनच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रीय अध्यक्षही त्या होतील आणि त्या स्वतः सावरत असताना बघा, त्या बाईला अजितदादांचा महाराष्ट्राचा परिवार सावरायचा आहे, पक्षाचे सर्व कुटुंब सदस्य सावरायचे, त्याच्यानंतर पवार कुटुंब सावरायचंय, त्याच्यानंतर तिची जी लेख, एकतर ती स्वतः उघड्यावर पडलेली आहे अजितदादा नसल्यामुळे, स्वतः कणखर होऊन 2 पोरांना पण सावरायचं आहे. सोपं आहे का हो? जे टीका करतात ना, म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं. तुम्हाला बोलताना 10 वेळा माझ्या डोळ्यात अश्रू दिसत असतील, पण आम्हा स्वतःला सावरायला आम्हाला कठीण होतंय. म्हणजे माझ्या घरातले सोने इव्हन म्हणतात की आता बास कर, काय करती, तुला काय झालं तर तुझ्या परिवाराचं काय. पण मला असं म्हणायचंय की ज्या माणसाच्या जीवावर आपण होतो त्याच्याबरोबर जे चुकीचं झालेलं आहे, तो जो त्याच्याकडे लाखो लोक मदतीसाठी येत होतो, तेव्हा त्यांनी त्याच्या परिवारावर तुळशीपत्र ठेवून आपल्यासाठी झगडलाय, तर त्या माणसासाठी झगडणं, सत्य बाहेर येणं, त्याच्या बायकोला त्याच्या पोरांना पाठीशी उभं राहणं, हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण आपल्या बापाची औलाद असू. माझं स्पष्ट मत आहे. आमच्या आई बापाचे जे संस्कार आहेत, आपण खाल्लेल्या मिठ्याला, आपल्याला दिलेल्या साथीला साथ देणारे लोक आहोत हे दिसलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही बघितलं असेल, आज महाराजांचा का त्या मावळ्यांवर विश्वास होता? काही फितूर होते ते सोडून द्या, मला त्या फितुरांची नाव म्हणजे त्या गणतीतच जायचं नाहीये,
पण आज संपूर्ण महाराष्ट्राने, आज संपूर्ण दादांच्या आमदारांनी, दादांच्या पदाधिकाऱ्यांनी, दादांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनी, पार्थदादा, जयदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं गरजेचं आहे. रोहित दादांना मी तुम्हाला सांगते, मला आधी काही असं हे नव्हतं, पण त्यांची प्रेस पाहिल्यानंतर ये बंदा अजित दादा का खरंच पुतण्या आहे हे थोडंसं लक्षात घ्या. जर पक्ष की त्यांनी घेतली ना, ते म्हणले का मी पक्ष वेगळा झालो आणि मी मोठ्या साहेबांकडे गेले आणि हा गेला, माझा काका गेला तर गेला. आजकाल कोणाला कोण कुणाचं गेलं काही फरक पडत नाही. भाऊ भावात नसतो, बहीण बहिणीत नसते. तुम्ही बघितलेले. आणि पवार कुटुंब हे माणसांमधलंच आहे, हे लोकांमधलंच आहे. आपण जेव्हा समाजासाठी काम करतो त्या ती माऊली तुम्हाला मी म्हणजे सांगते, म्हणजे सुनेत्रा वहिनींचं, की तिला आत्ता दादा गेल्यानंतर जर सगळ्यांनी मानसिक आधार दिला ना, ती तेवढी सक्षम आहे बरं का. कारण का तिने 30-35 वर्ष या तिला गरज लागली नाही की अजितदादा जेवढे खमके होते त्यामुळे पडद्याच्या मागं फोरमच्या माध्यमातून, त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम आहे. पण कधी प्रसिद्धीची गरज नव्हती, कधी बोलायची गरज नव्हती. कारण का आपला नवरा त्या क्षेत्रात आहे. एक लक्षात घ्या, माझ्या घरामध्ये मी 15 वकील आहेत. मीच वकील आहे की जी मीडियावर येऊन बोलते. माझ्या दुसरे बहीण भावंड म्हणत नाही तू बोलते तर आम्ही पण येऊन बोलतो. उलट काही असेल तर ते मला पाठवतात की तू बोल. तो ज्याच्याकडे ज्याचं काम त्या पद्धतीने अजितदादांचं ते सगळा तो वाखण्य करण्यासारखं नेतृत्व सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना मी पुढे येऊन बोललं पाहिजे असा कधी विषय आला नाही. ही जी नियतीने त्यांच्यावर आता वेळ आणली ना, ही वेळ नियतीने त्यांच्यावर आणण्यापेक्षा मला वाटतं आमच्यावर आणली. की तुम्ही काय लायकीचे आहात, ती नियती विचारते की ज्या माणसाने तुम्हाला एवढं दिलं त्याच्यासाठी तुम्ही काय करताय हे पाहण्यासाठी ही मी तुमच्यावर वेळ आणली का, असं स्वतःला आम्ही प्रश्न विचारतो. ताई, तुम्ही खरंच खूप भावनिक झाले, डोळ्यात अश्रू आहेत तुमच्या. आता पार्थ पवार असतील, जय पवार असतील, म्हणजे आता एकूण पाहिलं त्यांचं राजकारण वय जरी पाहिलं तर ते लहानच आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही काही बोललात का? आणि ते सध्या जे उत्तरं दिलेत अथॉरिटीनी की अशा अशा पद्धतीने हा अपघात झाला, ते सॅटिस्फाय आहेत का, समाधानकारक म्हणजे त्यांच्याकडे आहे का, की समाधान झालंय का त्यांचं एकूण या सगळ्या गोष्टीवर? हे अपघातच आहे की त्यांच्या मनामध्ये सुद्धा अशी पालचूक चुकते की काहीतरी झालं असावं? मुळामध्ये ते तुम्हाला परत सांगते, ते सावरलेच नाहीयेत की दादा आपल्यात नाहीयेत. मग तो ऍक्सिडेंट आहे का अपघात आहे तशा कुठल्या चौकशीचे पण पुरावे समोर आलेले नाहीयेत. पण ज्या वेळेला आम्ही 10 वेळा बोलतोय तर आम्ही आधीच सांगितले, ते तुमचे वडील असले, सुनेत्रा वहिनींचे पती जरी असले तरी आमच्या अधिकारातल्या आमचा तो बाप माणूस होता. आम्हाला प्रश्न पाहिजे, त्यांनी विचारू नाही विचारू, त्यांना जेव्हा ते सावरतील कदाचित तेव्हा ते बोलतील. पण भांबावलेले आहेत, पूर्ण भांबावलेले. तुम्हाला सांगते, म्हणजे दादा असतानाचे पार्थ पवार जय दादा आणि दादा नसतानाचे पार्थ पवार जय दादा फार फरक आहे. म्हणजे पार्थ दादांना विचारच करवत नाहीये. म्हणजे ज्या वहिनी बसत होत्या, आता वहिनी तरी चला एक आपण म्हणू स्त्री असतेच तेवढी, ती स्वतःला सावरून त्या गोष्टी हे करते. पण पार्थ दादांना सहनच होत नाही की अरे दादा नाहीये, दादा बसत होते तिथे आता नाहीयेत. त्यांना आईला पण सावरायचे हो. जसं आईला लेकरांना सावरायचे, त्या लेकरांना असं वाटतं की अरे आपण दादा असताना कधी याचा विचारही केला नव्हता, हे आपल्या समोर आले, कसं आपण डील करणार याच्याशी, कसं म्हणजे आईला, वडिलांच्या या सगळ्या मोठ्या परिवाराला कसं. पण त्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला हे करून घेतलेले की ठीक आहे. म्हणजे माझं मत सांगते मी जे ते व्यक्ती की त्यांनी निरीक्षण केले की त्यांनी दादा नाहीयेत याच्यात तर ते भांबवलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा दादांचा परिवार, त्यांची आई, त्यांचं घर, ती परमेश्वराने त्यांना तो अचानकपणे जो म्हणतो ना मोठेपण दिले का काय, त्या ह्याच्यामध्ये ते आहेत. पण त्यांचे अश्रू थांबत नाहीत. त्यांचेच काय महाराष्ट्रात जे दादांवर खरं प्रेम केलेत त्यांचे कुणाचेच अश्रू थांबत नाही, आमचेही थांबत नाहीये. पण आता आम्ही ठरवलेत, ते अश्रू नाही थांबले तरी दादांनी घेतलेला विचार, दिलेला विचार, घेतलेला वसा
तो पुढं तैवत ठेवायचा. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तैवत ठेवणार, सर्व आमदार ठेवणार. मला त्याकडेच यायचं आहे की हे झालं आता पवार कुटुंब म्हणजे अजितदादाचं कुटुंब झालं, तुम्ही झाला, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला विचारलं, रोहित दादा असतील, पण इतर जे काही आमदार आहेत, मंत्री आहेत, पदाधिकारी, यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे? खरंच हा अपघातच आहे की घातपात आहे? काय चर्चा सुरू आहेत पक्षांतर्गत? हे बघा, आमदारांना आता प्रत्येक जो तो आमदार असला तरी त्याची कॅपॅसिटी किती आहे, तो किती बोलू शकतो, त्याला किती सहन होऊ शकतं, हा एक मुद्दा. दुसरा विषय, त्यांचं ते काही राजकीय समीकरणं स्वार्थ बघून शांत बसलेत का नाही हे आम्हाला माहिती नाहीये. पण मला नाही वाटत की ज्यांनी ज्यांनी अजितदादांनी ज्यांना ज्यांना एवढं प्रेम त्यांच्या कुटुंबाला हे दिले, ती लोक चुकीचा अजितदादांच्या किंवा परिवाराबद्दल विचार करतील. आणि जर त्यांनी अजितदादांच्या परिवाराबद्दल याचा चुकीचा विचार केला तर महाराष्ट्राची जनता त्यांना या राजकारणात, त्यांनाच नाही, त्यांचं कुठला कुळातला माणूस ठेवणार नाही, एवढंही तिवार सत्य आहे. कारण का हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो. यालाच एक प्रश्न असा अनुत्तरित राहतो की काही अशी मंडळी आहे का की ती अशा पद्धतीने विचार करतात? नाही, एकही आमदार नाहीये तसा. कारण का तुम्हाला सांगते की आमदारांनी पत्र दिलं होतं की वहिनींनीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आणि वहिनींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा, तसं त्यांनी पत्राने ठराव दिलेला आहे. आता ते किती आमदारांनी दिलं एक्झॅक्ट आकडा जरी 30 आमदार मला कळत आहेत. आता 12 आमदारापैकी काही आमदारांचे ज्यांच्या सह्या नाहीयेत त्या आले नव्हते किंवा त्यांचं वैयक्तिक आजार किंवा असं काहीतरी कारण आहे, पण ते विरोधासाठी आले नाहीत असं कारण अजून त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे असं तुम्हाला एकूण सांगायचं. दुसरा प्रश्न ताई, आता तुम्ही हे सगळे बोलताय, शिष्टमंडळ तुमचं भेटायला गेलं मुख्यमंत्र्यांना किंवा तुम्ही हे माध्यमांवर बोलताय, तुमच्या शंका कुशंका तुम्ही सांगताय, तर ह्या सगळं बोलत असताना कुठे सुनेत्रा वहिनी असतील किंवा पार्थ किंवा जय पवार असतील, यांच्याकडून कुठेतरी सांगण्यात येतं का की तुम्ही असं काही बाहेर बोलू नका किंवा असं हे बोलू नका, यासाठी थांबवण्याचे काही प्रयत्न? अजिबात नाही, असं आमची चर्चाच नाही किंवा असं त्यांनी खास करून फोन करून असं कुठलंही आम्हाला थांबा बोलू नका म्हणलेले नाहीत. आता राहिला विषय, एखादं जर बोलले असते असं आपण असं समजू, मी म्हणते मग माझा बाप माणूस गेला, संपला विषय, मी झाशीची राणी अध्यक्ष म्हणून बोलेल, मला अधिकार आहे. जर पवारांच्या कुटुंबातनं आम्हाला फोन आला असता तर लक्षात घ्या, तसा काही विषयच नाही. मी सांगितलं ना, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे सगळं जे विघटित घडलंय तिकडं ते लक्षच देत नाहीये. ते कसं संपवायचंय, कसं जागेवर आणायचंय, कशी ती दादाची व्यक्ती प्रत्येक कनेक्ट ठेवून त्यांना आधार द्यायचा आहे, ह्याच्यासाठी ते सगळं बिचारे प्रयत्न त्यांचे सगळे चालू आहेत. काही राष्ट्रवादीतले आमचे जी आहेत लोक, आमदार असतील, हिंदूराव सारखे असतील, झिरवळ साहेबांसारखे असतील, हे समेटनचा विषय म्हणजे समेटन म्हणजे त्यांना एकत्रित ठेवून बोलण्याचा प्रयत्न चालू आहे की बाबा नाराज होऊ नको, कारण आमच्यासारखे हताश झालेले आहेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या सोबतीला तुम्ही जी शपथ घेतली ती औपचारिक प्रक्रिया राबवली ती बघितली, आता राष्ट्रीय अध्यक्ष एकदा होईल आणि त्याच्यानंतर मला वाटतं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल ते? श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होती. एक वाक्यता आहे पक्षात तुमच्या सगळ्या? 100%. बरं, दुसरा प्रश्न आहे, आता तुम्ही वारंवार जेव्हा बोलता त्यावेळी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, अशा कुठल्या आठवणी येतो दादाच्या जे की टच करतात त्या काळजाला? हे बघा, आमदारांना तर आमदार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी राजकारणात आल्यानंतर मला जे काही दादांनी, एक बाप माणूस आहे, आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा प्रवक्तेपद काढलं, चुकीच्या बातम्या लावल्या, त्याच वेळी मी पक्षाला रामराम करत होते. मला सगळे म्हणतात संयम 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 ठेव, मी संयम ठेवणारीच आहे, पण मी एवढाही संयम ठेवणारी नाहीये की माझ्या सगळ्याला आमचं वाटोळं करून दिल्यानंतर मी कुणासाठी तरी तो संयम ठेवील. आणि हे दादांना माझा स्वभाव खूप तंतोतंत चांगला सूक्ष्म माहिती होता, त्याच्यामुळे मी त्यावेळेला त्या दादांनी मीडियासमोर सांगितलं होतं
की रुपालीताई भेटून गेल्या तर माझ्या घरातला विषय मी बघतो. ही फार मोठी भावना आहे. त्यांनी काय दिलं असतं, दिलं नाही मला नाही. आज त्या माणसाने राजकारणामध्ये अशा पद्धतीचा आपल्या त्या बहिणी भगिनीला लेकीला बळ द्यायचं किंवा चूक आहे तू ठीक आहे थोडा दिवस तू शांत राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित येईल. अजून खूप गोष्टी येतो माझ्या मनाकडं. मी सांगितलं ना की मी जेव्हा आक्रमक ते बोलणे तर मला ते बोलावं लागतं, कारण का त्या लोकांना त्या भाषेतच कळतं. माझ्याकडं अजितदादा काय बोललेले आहेत, काय विषय आहे याचा मी संयम ठेवलेला आहे. आणि मी त्याच वेळी दादांना सांगितलं होतं की दादा मी एवढा राजकारणामध्ये संयम नाही ठेवू शकत, नाही राजकारण झालं तरी चालेल, पण जो समोरचा चुकीच्या पद्धतीने करतोय आणि तो जर आपली बदनामी आपल्याला संपवतोय तर दादा मी पक्षात राहून जर ती अडचण तुम्हाला होत असेल तर मी पक्षाच्या बाहेर जाते आणि अजितदादांची कार्यकर्ती म्हणून काम करते. मला बस आहे, मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे म्हणून इथं कॉम्प्रोमाइज तिथं कॉम्प्रोमाइज त्यातली मी नाही ना. मी तसल्या बापाची पोरगी पण नाही. त्याच्यामुळे फक्त हे जे वाईट घडलंय ना हे स्वप्नातही नव्हतं. इवन तुम्हाला सांगते निवडणुकीमध्ये जोमाने तगडे उमेदवार उभे करायचे, चल प्रचारक जे काय बोलायचे दादा माझ्याशी बोलले, मी आणि दादाच होते, दादांनी सगळ्यांना बाहेर काढलं होतं. ते जे काय बोलले होते मी त्याच्यासाठी संयम ठेवलेला आहे. दादांनी आता याच्यातून तुमच्या बोलण्यातून असा निष्कर्ष निघतोय की तुमच्या काही पक्षातील नेत्याबद्दल दादांनी काही संयम ठेवला होता असं म्हणायचं? हो, संयम ठेवला होता त्यांनी. त्यांच्या त्या बाकीच्या गोष्टी ज्या काय करायच्या होत्या त्या अर्धवटच राहिल्या. त्याच्यामुळे दादांनंतर मी म्हणलं म्हणजे जे काय एकत्र व्हायचंय तर ती गोष्ट दादा स्वतः मीडियावर बोलले होते आणि माझ्याशी तेही बोलणं झालं होतं. त्याच्यामध्ये काय बोललेत काय नाही आहेत किंवा त्यांची काय नियम ठरले असतील तर दादांच्या पश्चात वहिनी आहेत, वहिनींनी ठरवावं काय आहेत काय नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी वहिनींना माहिती आहेत, बॅक ऑफिसला माहिती असणार 100%. आम्हाला एकंदरीत ज्या याच्यामध्ये मग सांगते ना ती की ती माऊली बोलतच नाही आता, कारण का तिलाही हा सगळा आमच्या सारख्यांना शॉक आहे तर त्यांना किती असेल. आणि इलेक्शनमध्ये तुम्हाला आठवतं का मी जाळीवर चरले हे सगळं झालं सगळं, तर दादांनी वैशाली नागवडेकरनं निरोप पाठवला होता की रुपालीला मन त्रास करून घेऊ नको, आपण उद्यापासून पुन्हा एकत्रितपणे लढू, हे लक्षात घ्या. हा निरोप मला म्हणजे तिच्याही जिल्हा परिषद लागल्या, पंचायत समिती लागल्या, मग तुम्ही तिला विचारू शकता वैशालीताई नागवडेंना. त्या पहिल्या जुन्या राष्ट्रवादीच्या या आहेत ह्या, म्हणजे वैशालीताई असेल मी असेल, आमचं दादांचं ते ध्येय होतं, दादांचं ते स्वप्न होतं की आपली सगळी यंत्रणा एकत्रित टीम घेऊन गोष्टी ज्या त्यांना करायच्या होत्या, महाराष्ट्रातला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र त्यांना घडवायचा होता, ते वेगळे झाले. आम्ही म्हणलो येस, दादा जो निर्णय घेतील ते. दादा जर एकत्रीकरण म्हणत असेल तर येस, कारण का होल अँड सोल आमच्यासाठी दादा होते. त्यांना ती बाकीच्या सगळ्या गोष्टीचं दूरदृष्टी म्हणा, नॉलेज म्हणा, तुम्ही बघितलं असेल की सुनेत्रा वहिनींना सुप्रियाताईंच्या विरोधात उभं केलं, त्यांनी मान्य केलं. ते वेगळे झाले म्हणून त्यांचे पवार साहेबांवर प्रेम नव्हतं आणि ते कपटीचं राजकारण कधीच नाही. त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत उठणारे जाणारे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे मित्र परिवार आहेत, विचारा ना त्यांना तुम्ही, तेही सांगतील तुम्हाला. म्हणजे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर आम्हाला ही गोष्ट माहिती आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो. वेगळेच नेतृत्व होतं, आज ते आपल्यात नाही आहेत. पण मी तुम्हाला तुमच्या या चॅनलच्या साक्षीने सांगते की अजितदादांच्या कार्यकर्त्या भगिनी, अजितदादांच्या पदाधिकारी आमदार हे सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि तीच श्रद्धांजली अजितदादांना असेल. नक्कीच. तर अनेक प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले असतील. रुपालीताईंनी अनेक प्रश्नाची सडेतोड उत्तरं दिले. त्या एरवी आक्रमक बोलतात, त्यांची एक स्टाईल आहे बोलण्याची, मात्र आज त्या भावनिक झाल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शिवाय त्यांनी काही नवीन माहिती सांगितली की अजितदादा काही नेत्यांवर खरंच नाराज होते, काही चर्चा होत्या, मात्र आता त्या सुनेत्रा वहिनींना माहिती आहे
पुढच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार तर सुनेत्रा वहिनीच होतील असा त्यांनी विश्वास दिलेला आहे. आणि सोबतच रोहित पवार जे बोलतायत त्यांच्या बोलण्याशी त्यांनी जे काही विश्लेषण मांडलं त्याच्याशी आम्ही खरंच सहमत आहोत आणि हेच सगळी एकवाक्यता पक्षात आहे आणि हे घेऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. आता पुढे काय चौकशी होते, काय या चौकशीतून या प्रकरणातून बाहेर पडतं हे यासाठी आपल्याला काही वेळ थांबावं लागेल.